नमस्कार मित्रांनो, आज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे. माझ्या एका हितचिंतकाने, एका मित्राने मला माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल विचारलं होतं की तुझं चॅनल अजून मॉनिटाईज झालं आहे की नाही म्हणून. तर मी त्यावेळी त्याला सांगितलं की माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे, व्ह्यूज थोडे कमी आहेत. तर या गोष्टीवरती त्याचं सजेशन होतं की मी व्हिडिओज मराठीमध्ये न बनवता हिंदीमध्ये बनवावेत किंवा मराठी हिंदी दोन्ही पण बनवावेत. तर त्यावेळी मी त्याला सांगितलं की मी हिंदीमध्ये 1-2 व्हिडिओज बनवलेले आहेत, ते पण माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. ते व्ह्यूज मी त्याला दाखवले आणि जो ओव्हरव्ह्यू होता तो मी त्याला दिला आणि त्याला सांगितलं की हे हिंदीमध्ये पण व्हिडिओज टाकलेले आहेत, त्याला पण तेवढेच व्ह्यूज आहेत जेवढे माझ्या मराठी व्हिडिओजला आहेत. तर मी जे काही व्हिडिओज बनवेन ते मराठीमध्येच बनवेन, भलेही त्याला व्ह्यूज कमी मिळतील. माझे व्हिडिओज असतील ते मराठीमध्येच असतील. तर मी त्याला माझ्या मातृभाषेवरचं प्रेम समजावून दिलं, त्या गोष्टीसाठी तो पण ॲग्री झाला. त्यालाही मी सांगितलं की आपल्या मातृभाषेवरती आपलं प्रेम असलं पाहिजे, त्या गोष्टीवरतीही तो ॲग्री झाला. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या मातृभाषेवरती आपलं प्रेम असावं, आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा सर्वांना समजावी, या उद्देशाने मी हे कंटेंट क्रिएट करतो. अजून चांगले व्ह्यूज मला भेटत नाहीत, पण ठीक आहे, माझं एक पॅशन म्हणून मी ते व्हिडिओज बनवतो, कंटेंट बनवतो आणि त्याच्यामध्येच मला समाधान आहे. आणि जे काही मी व्हिडिओज बनवेन ते मराठीमधूनच बनवेन.